म्हणजे 2-3 वर्षामध्ये पहिलं पोट्याचं पोतं 800 रुपयाला होतं पांढऱ्या पोट्याचं, आता 1800 रुपये झाले. म्हणजे बाहेर इम्पोर्ट करावं लागतं. आता 1800 रुपये झालं, त्याच्यावर दुसरा एक पोट्या झाला पीडीएम पोटॅश म्हणून पोते बघा, कोणी आणले असतील आपण बऱ्याच शेतकरी 800-850 रुपयाला पोते, 800-850 रुपयाला पोते, त्याला पीडीएम पोटॅश म्हणजे हे मळीपासून तयार केलेले आहे. मोलासेस जे आपण कारखान्यात विकतो त्याच्यापासून तयार केलेले आहे. आता ते पोतं 800 रुपयाला आहे आणि त्या पोटॅश मध्ये म्हणजे त्या पोत्यामध्ये पीडीएफ पोटॅश मध्ये त्याचं पर्सेंटेज आहे 14.5%. 100 किलो मध्ये ज्यावेळेस तुम्ही 100 किलो खत घालता त्यावेळेस तुम्हाला 14.5% म्हणजे 14.5 किलो पोटॅश जमिनीला मिळतो. आणि जो पांढरा पोटॅश आहे हा पांढरा पोटॅशचं प्रमाण आहे 60%. म्हणजे तुम्ही 2 पोत्याचा तो पोटॅश टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला किती मिळतं 60 किलो, एका पोत्यात 30 किलो, 1800 रुपयाला. आपल्याकडं जे डिस्टिलरी आहे, डिस्टिलरी मधून स्पेंट वॉश म्हणून एक पाणी निघतं, म्हणजे ते स्लरी सारखं निघतं, तर त्याला ड्राय म्हणजे त्याला वाफेमध्ये त्याचं ते पांढरं म्हणजे ते पावडर निघते, त्याची पावडर तयार होते. आणि पावडर म्हणजे ते पीडीएम पोटॅशच आहे, फक्त त्याला कंपनी आहे हे घेऊन जाऊन त्याची गुळी करून तुम्हाला विकतात. आणि आपल्याकडे आता सध्या उपलब्ध पावडर आहे, त्याला गुळी करायचं 1 वर्षापर्यंत होऊन जाईल ते पण. तर या पोटॅश मध्ये त्याचा आपण टेस्ट केलेला आहे VSI ला वगैरे किंवा त्याच्यामध्ये काय काय आहे, तर 14.5% जो पोटॅश मिळतो तो आपण जे आपल्या कारखान्यामधून जो पोटॅश विकतो त्याच्यामध्ये 19% पोटॅश आहे. किती 19%. हा तुम्हाला 50 किलोची बॅग मिळते 800 रुपये. 1 टन घ्यायचा झाला 20 बॅगचा टन म्हणजे 16,000 रुपये टन. त्या पीडीएफ पोटॅशचा बाजारातून आणल्यावर भाव आपल्या कारखान्यामध्ये त्याचा दर 4,000 रुपये टन केला. परंतु गेल्या 2 महिन्यापासून साहेबांनी काय केले, किंवा आता सीझन आहे आणि 4,000चा भाव 2,000 रुपये केला. म्हणजे आज रोजी जर तुम्ही कारखान्यात गेला आणि नॅचरल बाजारामधून जर पोटॅश घ्यायचा ठरवला तर तुम्हाला 2,000 रुपयाला 1 टन तुम्हाला पोटॅश मिळतो. म्हणजे पांढऱ्या पोटॅशच्या एका बॅगची किंमत तुम्हाला इथे या ठिकाणी मिळते. दुसरं कसं आहे की हा पोटॅश हा ऑर्गॅनिक आहे, म्हणजे ऑर्गॅनिक असल्यामुळे 100% लागू. त्याच त्या पावडर मध्ये ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्ब आपण म्हणतो जमिनीमध्ये तो जवळपास 35% आहे. आणि दुसरं त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन आपण 10 किलोच्या बॅग जे म्हणतो ते झिंक आहे, फेरस आहे, कॉपर आहे, याचा सुद्धा त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज आहे. तर एक विक्रीला आहे, ज्याला टाकायचं त्याने तिथून घेऊन या, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बराचसा फायदा त्या ठिकाणी होईल. थोडं असं तर दोघाचा वाट म्हणून आणलं तर त्याचा फायदा मोठा या ठिकाणी होणार. दुसरं आपल्याला सल्फर टाकायला सांगितलं जातं. बेलशेत म्हणून जे महाजनचं बॅग आहे 10 किलोची त्याची किंमत बाजारात आहे 350 रुपये. आणि आपल्याकडे जो सीएनजीचा प्रोजेक्ट टाकलेला आहे ते आपण जे काही सल्फर वगैरे टाकतो त्या उसाला घालतो किंवा कारखान्यामध्ये जो काही वापरला जातो तर त्या सीएनजीच्या प्लांटमध्ये तो सल्फर बाजूला केला जातो, म्हणजे पावडर स्वरूपात असतो पण बाजूला निघतो. तर ते 80% त्याच्यामध्ये सल्फर आहे, 80% सल्फर आहे. आणि त्याची विक्रीची किंमत 10 किलो 350 म्हणजे 35 रुपये किलो तो पडतो. आणि आपण कारखान्यामध्ये या सल्फरची विक्रीची किंमत आहे 15 रुपये किलो. म्हणजे जर आपल्याला पोटॅश आणि सल्फर हे दोन्ही आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरं या वर्षीचा हंगाम सुरू होत असताना बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर नोंदी कमी आहेत, ऊस कमी आहेत. तर ज्यांची कोणाची ऊस बाहेर गेली असतील तर तुमच्याकडे तर तेवढं काय कोणाच्या बाहेर ऊस गेलेला काय प्रश्न नाही तुमच्या गावामध्ये. पण जर कोणाच्या नोंदी राहिल्या असतील, द्यायच्या राहिल्या असतील त्या नोंदी त्या ठिकाणी द्या. कर्ज उन्हाळ्यामध्ये आपण बंद केलेलं होतं, कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं किंवा काही जण बरेच म्हणजे अनुभव पण आलेला आहे, कर्ज घेतलं पुन्हा ऊस मोडला, पुन्हा वसुलीची अडचण आणि नेमकं मग जामीनदार मध्ये अडकतो. तर त्यासाठी आपण ते बंद केलं. जून महिन्याला पाऊस पडल्यानंतर आता आपण कर्ज पण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. ज्याला कर्ज पाहिजे त्याच्यासाठी आपण कर्जाची पण सुविधा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आजच्या या कार्यक्रमाचा एक उद्देश आहे किंवा योग्य वेळेला मला वाटतं की आपल्याला म्हणजे योग्य वेळेला झालं. आता पाऊस चांगला झालेला आहे, पाण्याची उपलब्धता झालेली आहे. मला वाटतं तुमचं वरपूल होऊन गेला खाली वरपूल झालं, पाणी भरपूर आहे. आणि मग याचा फायदा आपल्याला योग्य वेळेला कुठली खतं टाकायची, कारण जनरली काय असतं आपल्याकडे शेतकऱ्यामध्ये यानं काय टाकलं त्यानं काय टाकलं आपण विचारतो किंवा दुकानदाराकडे गेल्यावर